मंडळी, सध्या मध्य पूर्वेत अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराण सोबतच्या युद्धानं अख्ख्या जगाचा श्वास रोखला गेलाय. आज 4 दिवस झाले तर या देशांमधला वाद काय थांबायचं नाव घेत नाहीये. उलट या संघर्षाला आणखीच वेगळं वळण लागत चाललंय. दरम्यान सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या, व्हिडिओ आणि प्रतिक्रियांना अक्षरशः पूर आलाय. सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवर या युद्धाचा परिणाम फक्त मध्य पूर्वेतच नाही तर जागतिक राजकारणावरही होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. तसंच इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातल्या या हाय व्होल्टेज राड्यामध्ये आता एका अशा नेत्याची चर्चा सुरू झाली आहे ज्याचं नाव ऐकलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. तो म्हणजे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन. त्यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, कारण किम जोंग उन हे देखील हळूहळू या युद्धात एंट्री करताना दिसत आहेत. म्हणूनच किम जोंग उन यांना आतापर्यंत या युद्धापासून का लांब ठेवण्यात आलं? खरंच किम जोंग उन हे युद्धामध्ये एंट्री करतील का? त्यांना एंट्री घेतली तर काय होईल? या सगळ्याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आजचा 4था दिवस आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध किमान 4 आठवडे चालू शकतं असं सांगितलंय. अमेरिकेनं इराण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, पण इराण मात्र सध्या तरी ठाम भूमिका घेत छाती ठोकून अमेरिका इस्रायलच्या विरोधात उभा ठाकलाय. त्यामुळं हे युद्ध कधी थांबेल हे सांगणं तसं तर अवघडच आहे. त्यात आता या युद्धाचा परिणाम इतर देशांच्या व्यापारावर देखील होताना दिसतोय. त्यामुळे आता इतर देश देखील या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी पुढे येऊ शकतात असं बोललं जातंय. यातच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या विधानामुळे सध्या खळबळ उडाली आहे. त्यांनी अमेरिका, इस्रायलला स्पष्ट संकेत दिलेत की जर इराणनं विनंती केली तर उत्तर कोरिया इस्रायल विरुद्ध क्षेपणास्त्र पुरवू शकतो. इतकंच नाही तर आमचं एक क्षेपणास्त्र इस्रायलसाठी पुरेसं आहे असा इशाराही त्यांनी दिलाय. किम जोंग उन यांनी असंही म्हटलंय की त्यांच्या देशातले काही नागरिक इराणमध्ये अडकलेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. जर त्यांच्यापैकी कुणालाही इजा झाली तर उत्तर कोरिया थेट युद्धात सहभागी होईल. दरम्यान इराणवर हल्ले सुरू असतानाच आता उत्तर कोरियामध्ये शस्त्रास्त्र उत्पादन वाढवण्याचं आणि अण्वस्त्र कार्यक्रम अधिक बळकट करण्याचं आवाहन देखील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर इराणकडं अण्वस्त्र नसल्यामुळं त्यांच्यावर असा हल्ला झाला असा दावा देखील करण्यात आल्याचं समजतं. पण जर उत्तर कोरिया प्रत्यक्ष या संघर्षात उतरला तर हा वाद फक्त मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. त्याचे परिणाम जागतिक पातळीवर उमटू शकतात. आधीच तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड जगाची चिंता वाढवणारी ठरू शकते. खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. उत्तर कोरियाला या युद्धात कुणी विचारतच नाहीये अशा टोनचे मीम्स अक्षरशः तुफान व्हायरल झालेत. काही ठिकाणी तर उत्तर कोरिया रागावलेला दाखवणारे फनी एडिट्सही फिरत होते. त्याचं कारण म्हणजे उत्तर कोरिया आकारानं छोटा देश असला तरी लष्करी ताकदीत भारी मानला जातो. आधुनिक तंत्रज्ञान, ॲडव्हान्स मिसाइल्स, मोठा शस्त्रसाठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आक्रमक भूमिका. त्यामुळं जर उत्तर कोरियानं या युद्धात उडी घेतली तर संपूर्ण चित्रच बदलू शकतं आणि जर उत्तर कोरिया थेट सहभागी झाला तर हे युद्ध फक्त मध्य पूर्वेत मर्यादित राहणार नाही, ते जागतिक पातळीवर मोठं संकट बनू शकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत किम जोंग उन या युद्धापासून लांब का होते किंवा त्यांना लांब का ठेवण्यात आलं? तर त्याचं पहिलं कारण आहे भौगोलिक अंतर. मंडळी, मध्य पूर्व आणि उत्तर कोरिया यांच्यात हजारो मैलांचं अंतर आहे. त्यामुळं कोरियाला या युद्धात डायरेक्ट सहभागी होता येत नाहीये. यासोबतच उघडपणे इराणला मदत केली तर कोरियाचे अमेरिकेसोबतचे संबंध सुद्धा बिघडतील. तसंच आधीपासूनच पाश्चात्य देशांचा असा आरोप असतो की उत्तर कोरिया छुप्या पद्धतीनं इराण आणि रशियासारख्या देशांना शस्त्रास्त्रांची मदत करत असतो. यासोबतच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातला वाद हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. हा वाद जगातला सगळ्यात जुना आणि गुंतागुंतीचा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या एकाच देशाचे 2 तुकडे झाले आणि तेव्हापासून हा विस्तव आजही धगधगतोय. त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियाला अमेरिकेचा पाठिंबा आहे तर उत्तर कोरियाला चीनचा पाठिंबा आहे. त्यामुळं जर उत्तर कोरियानं अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षात उडी घेतली तर हा वाद जास्त चिघळेल आणि त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील.
सोबतच अमेरिकेच्या सांगण्यावरून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. त्यामुळं किम जोंग उन आतापर्यंत शांत होते, पण आता हे युद्ध जास्तच चिघळलंय. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर आता उत्तर कोरिया हा देखील इराणच्या मदतीसाठी ठाम उभा राहू शकतो असं बोललं जात आहे. म्हणूनच आता उत्तर कोरियाची ताकद किती आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात. मंडळी, उत्तर कोरिया हा नकाशावर पाहिला तर छोटासा देश वाटतो, पण ताकदीच्या बाबतीत तो अजिबात छोटा नाहीये. उलट अनेक मोठ्या देशांनाही तो सावध ठेवणारा आहे. आजच्या घडीला 2026च्या अंदाजानुसार उत्तर कोरियाकडे 50 पेक्षा जास्त अण्वस्त्र तयार अवस्थेत असल्याचं बोललं जातं. ही फक्त आकड्यांची गोष्ट नाहीये, कारण त्या अण्वस्त्रांना लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे हवासॉंग मालिकेची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र सुद्धा आहेत. या क्षेपणास्त्रांची रेंज इतकी आहे की ती अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचू शकतात असा दावा केला जातो. त्यामुळेच जगभरात उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाकडे बारकाईनं पाहिलं तर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या हाताखाली तब्बल 12 ते 13 लाख सक्रिय सैनिक आहेत. त्याशिवाय जवळपास 60 लाख लोक राखीव दलात आहेत. म्हणजे गरज पडली तर काही दिवसातच प्रचंड मोठं सैन्य रणांगणावर उतरू शकतं. हा आकडा ऐकूनच त्यांच्या लष्करी तयारीची कल्पना येते. तोफखान्याच्या बाबतीतही उत्तर कोरिया अत्यंत मजबूत मानला जातो. हजारो तोफा आणि रॉकेट लॉन्चर्स त्यांनी विशेषतः दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ तैनात केलेत. एखादा संघर्ष उभा राहिला तर काही तासात मोठं नुकसान करण्याची त्यांची क्षमता आहे असं संरक्षण तज्ञ सांगतात. फक्त जमिनीवरची लढाई नाही तर डिजिटल रणांगणावरही उत्तर कोरिया सक्रिय आहे. लॅझरस ग्रुप सारख्या सायबर हॅकर्स नेटवर्कमुळे त्यांनी जगभरातल्या बँका, कंपन्या आणि सरकारी यंत्रणांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणजेच युद्ध झालं तर ते फक्त बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचंच नसेल, तर सायबर हल्ल्यांचंही असू शकतं. म्हणूनच उत्तर कोरिया दिसायला छोटा असला तरी त्याची खरी पॉवर अण्वस्त्र, क्षेपणास्त्र, प्रचंड सैन्य आणि सायबर ताकद या सगळ्यांच्या एकत्रित स्वरूपात आहे. आणि जर असा देश एखाद्या मोठ्या युद्धात प्रत्यक्ष उतरला तर त्या संघर्षाचं स्वरूप पूर्णपणे बदलू शकतं. म्हणूनच मंडळी, चित्र अगदी स्पष्ट आहे. मध्य पूर्वेत सुरू झालेला हा संघर्ष फक्त अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातला मर्यादित वाद राहिलेला नाहीये. तो आता जागतिक शक्तींच्या समीकरणात बदल घडवू शकणारा टप्पा गाठताना दिसतोय. नॉर्थ कोरिया आणि त्यांचे नेते किम जोंग उन यांचं नाव चर्चेत येणं हे दाखवून देतं की युद्धाचं स्वरूप किती संवेदनशील झालंय. आतापर्यंत ते या संघर्षापासून काहीसे दूर होते, जसं की भौगोलिक अंतर असेल, राजनैतिक समतोल असेल, दक्षिण कोरिया सोबतचा जुना तणाव आणि अमेरिकेशी असलेलं नाजूक समीकरण असेल, या सगळ्या कारणांमुळे. पण जर खरंच उत्तर कोरियानं थेट किंवा अप्रत्यक्षपणे या युद्धात उडी घेतली तर हा संघर्ष फक्त रणांगणावरचा राहणार नाही. तो अणुशक्ती, क्षेपणास्त्र, सायबर हल्ले आणि जागतिक अर्थव्यवस्था या सगळ्यांवर परिणाम करणारा घटक ठरू शकतो. आणि जर असं झालं तर ते तिसऱ्या महायुद्धाचं कारण देखील ठरू शकतो. आज परिस्थिती जर तरच्या टप्प्यावरती आहे. अधिकृत हालचाली काय होतात, कोण कोणाच्या बाजूने उभं राहतं, कोण मध्यस्थी करतं, यावर पुढचं चित्र ठरणार आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे युद्ध जितकं लांबत जाईल तितकी त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पाहायचं एवढंच की हा संघर्ष मर्यादित राहतो की खरोखरच जगाला नव्या जागतिक तणावाच्या उंबरठ्यावर आणतो. बाकी या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.